हॅलो एव्हरीवन. तर आजचा दिवस सुरू झाला अहिल्यानगरमधून आलेल्या एका मॅम पासून. साधारण 4 महिन्यापूर्वी आमच्याकडे एक हेअरकट केला होता. यावेळी त्यांची इच्छा होती की चेहऱ्याला सुंदर अशी फ्रेम मिळावं, म्हणून आपण फ्रेमिंग लेयर्स केले आणि ट्रेंडिंग कर्टन बँग्स हवे होते त्यांना आणि खूप जास्त व्हॉल्यूम पाहिजे होता. तर आपण मस्त असं व्हॉल्यूम पण क्रिएट केलाय. त्यांच्या घरी फंक्शन असल्यामुळे त्यांना एक फ्रेश आणि एलिगंट लुक हवा होता आणि फायनल रिझल्ट तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं. व्हॉल्यूम पण खूप छान आला होता, लेयर्स पण खूप छान दिसत होते आणि मॅमला हेअरकट खूपच जास्त आवडला. त्यानंतर पुष्कर आला होता. आपण त्याचा टेपर फेड हेअरकट केला आणि हेअरकट खूप छान दिसत होता. लुक पण एकदम प्रोफेशनल दिसत होता आणि आवडला त्याला पण हेअरकट. त्यानंतर गौरवचा आपण मिडपॅड हेअरकट केला आणि हेअरकट खूप स्टायलिश आणि एकदम क्लीन दिसत होता. त्यानंतर एक मॅम आला होता, त्यांना हेअरकट करायचा होता. हेअर्स थोडे शॉर्ट करायचे होते, हेअरकट करायचं होतं त्यांना ओल्ड टाईपमध्ये, म्हणजे फ्रंट थोडेसे बँग्स वगैरे शॉर्ट पाहिजे होते त्यांना आणि लेअरिंग्स पाहिजे होते. लेंथ देखील त्यांना मीडियम पाहिजे होती आणि हेअर्स थोडेसे वेव्ही होते, त्यामुळं एकदम आपण लेअरिंग्स केले त्यांच्यावर. बँग्स देखील केले, फ्रंट थोडं शॉर्ट केला आणि एकदम लुक आला त्यांच्या हेअर्सवर वुल्फ सारखा. त्यानंतर या मॅम आला होता, ह्यांनी घरीच बॉक्स कलर लावला होता. बाई, हात लावले तरी केस निघत होते. असं करत नका जाऊ, घरी कोणत्याही प्रकारचा कलर्स लावत नका जाऊ. पॅराडाईज कंपनीचा कलर लावला होता त्यांनी आणि स्काल्पला जास्त वेळ ठेवला असेल त्यामुळे हेअर्स पूर्ण रूट्सपासून निघत होते. हेअर स्पा केला आपण त्यांचं थोडंसं फ्रीज कंट्रोल करण्यासाठी. लास्टला यशवंत आला होता भिंगारवरनं आणि आपण त्याचं बज हेअरकट केला. साईडला एकदम 0 फेड करून घेतले होते आणि वरचे हेअर्स देखील शॉर्ट केले होते. असं होतं आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.